आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझे 3 छोटे मित्र आहेत ज्यांची नाव आहेत शौनक, रेहा आणि संजना। तुम्ही तिघांनी मला यातलं एक एक टोकन काढून द्या। पहिल्यांदा शौनक, डोळे मीट, एक टोकन काढून दे। थँक्यू। आता रेहा, थँक्यू। आणि आता संजना। तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33। अभिनंदन। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। अभिनंदन। या। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 75। या 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 काका। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदी करण्याची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? शांभवी दोंदे। शांभवी दोंदे। काय काय करतेस तू? मी आता 11वी शिकते, म्हणजे 11वीला गेली आता। आणि त्याच्याशिवाय मला डान्स आवडतो आणि मी जिम्नॅस्टिकही शिकली आहे। जिम्नॅस्टिक सुद्धा करतेस? मग रोप, मल्लखांब वगैरे? हो, शिकली। ते सगळं करतेस? हो। मग असा कुठला प्रसंग आहे का तो आमच्या बरोबर शेअर करायला तुला आवडेल की तू स्पर्धेला गेलीयस, तिथं धडपडलीयस, काय झालंय किंवा काय टेन्शन होतं असं? टेन्शन म्हणजे आता 10वीत असतानाच आम्ही मॅचेसला गेलो होतो धुळ्याला। एकटीच गेली होती मी माझ्या सहभागांबरोबर। तर त्यांच्यावर तिथे करत होते आणि त्याच वेळेला पहिल्यांदा मला खूप जास्त लागलं होतं। तर आणि मला करायचं तर होतंच, कारण त्याच्यावर माझे 10वीचे मार्कही डिपेंडंट होते। त्यामुळे तेव्हा खूप टेन्शन होतं आणि आम्ही एकटेच होतो, पण तरी मी खूप नीट झाला माझं सगळं नीट। पण एवढी सगळा अपघात होऊन सुद्धा तू व्यवस्थितपणे खेळलीस। बघूयात आता या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतेस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ज्योत्स्ना कसबे। कसबे? मूळच्या कसब्याच्या आहात? नाही, कसबा पेठ, पुणे? नाही, नाशिक। नाशिकच्या? मग इकडे कसं काय ठाण्याला? मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने। बर, कुठे आहेत ते नोकरीला? इथे आरोग्य खात्यात। आरोग्य? ते डॉक्टर आहेत? नाही नाही, मग हेल्थ डिपार्टमेंट। हेल्थ डिपार्टमेंट मध्ये। मग आता कसं वाटतं नातू परांजपे कॉलनी? खूप छान वाटतं। खूप छान वाटते। मग काय जुळली तिकडे सगळे भरपूर नाती? आणि गणपतीच्या मंदिराने जास्त जुळले, जास्त गणपतीमुळे। आता गणपती तुमच्या पाठीमागे आहेच, पण मला एक सांगा की असा कुठला अनुभव आहे जो तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल तुमच्या आयुष्यामध्ये घडलेला अनुभव? आता सध्या आनंदाचा असेल, सुखदुःखाचा, कुठलाही असेल। आनंदाचा क्षण म्हणजे हाच, माझ्या मुलीचं लग्न, मला मिळाले जावई खूप चांगले आहेत, तोच माझा आनंदाचा क्षण सगळ्यात जास्त। बर, जावई बापू काय करतात? सर्व्हिसला आहेत चांगल्या ठिकाणी। बर, आणि मग मुलगी पण सर्व्हिस करते? मुलगी पण सर्व्हिस करते। बर, मग खरेदीला अगोदर ती बरोबर असायची तुमच्या? हो, आता सुद्धा असते। आता सुद्धा असते, पण आता या समयी ती येणार नाहीये खरेदीला तुमच्या। तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? श्याम वैद्य। वैद्य। बर, मग किती पेशंट येतात रोज घरी? नाही, पेशंट नाही आहेत। मला सांगा काका, तुम्ही काय करता? काय, मी रिटायर्ड आहे। रिटायर झालात? हो। बर, मग काय करत होतात पूर्वी? नाशिकला नोकरीला होतो, ओझरमिक म्हणून विमानाचा कारखाना आहे। बर, तिथं त्या ओझरला मी 40 वर्ष नोकरी केली आणि 3 वर्षापूर्वी निवृत्त झालो। बर, मला सांगा आता इतकं तुम्ही नाशिक पासून ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर फिरला असालच, पण तुमचा एखादा अनुभव कुठला आम्हाला सांगायला आवडेल? लग्नाच्या दिवशी खूप पाऊस पडत होता, कारण माझं लग्न 28 जून 72 झालं। 28 जून 72? आणि लग्न त्र्यंबकेश्वरला झालं, त्या दिवशी खूप पाऊस होता। एक मिनिट, 72 साली? हो। 72 साली दुष्काळ होता ना? नाही नाही, त्या दुष्काळात पाऊस पडला? स्वस्ताई होती। प्रेमाचा दुष्काळ? तो होता, प्रेमाचा वर्षाव झाला होता। भरपूर भरपूर खूप पाऊस झाला होता? खूप पाऊस झाला। मग त्याच्यात काय तारांबळ उडली होती? काय तारांबळ? काय नाही, तारांबळ उडाली म्हणजे काय, येणाऱ्यांची खूप धावपळ झाली, त्यांना परत घेऊन जाण्यासाठी खूप धावपळ झाली। मग तुम्ही स्वतः पोहोचत होता सगळ्यांना? मग आम्हालाच पोहोचावं लागलं। अरे वा, पण आता इथे तुमच्या कोणीही मदतीला येणार नाहीये, तुम्हाला एकट्याला खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपले 3 स्पर्धक आता खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर मी आपल्या सुपरमार्केट राऊंड बद्दल सांगतो। आपल्या या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 931 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। लवकर 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे, 1 मिनिट वेळ तुमच्याकडे, 931 रुपयांची खरेदी करायची आहे।
नीट विचार करून पटपट खरेदी करा. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. सगळ्यात पहिल्यांदा शांभवी दोंदेने केलेली खरेदी आहे 618 रुपयांची. त्यानंतर ज्योत्स्ना कसबे यांनी केलेली खरेदी आहे 665 रुपयांची. आणि श्याम वैद्य यांनी केलेली खरेदी आहे 757 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. अभिनंदन काका. आभारी आहे. काय आता हे सगळे साबण एवढे मिळालेत, कुणाकुणाला कसे कसे वाटणार? नाही, ह्या सगळ्या साबणाने 15 दिवस कपडे धुणार आणि अंगाला लावत बसणार. 15 दिवस सलग लावणार? हो. घरी कपडे तुम्हीच धुता? तुम्हीच? माझे कपडे मी धुतो. तुमचे कपडे तुम्ही धुता? म्हणजे हे फक्त तुमच्या पुरते? हो, माझ्या पुरते. बरं. आणि जॅकपॉट राऊंड मध्ये जिंकलात तर? हा, मग विचाराच नका. मग विचार करायला लागेल. तोपर्यंत तुम्ही विचार करत राहा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभारी. याच्यानंतर आपण वळतोय आपल्या जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाजे कितीची विजेती, काय नाव? प्रीतल. आणि सुपरमार्केट राऊंडचे विजेते श्याम काका, दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय तर या समोरच्या ज्या रिबीन आहेत त्या एकमेकांच्या केसाला बांधायच्यात. नाही 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 नाही, इतका अवघड नाही सांगणार आहे. खूप सोपा गेम आहे. तुम्हाला काय करायचंय, या रिबिनीची तुम्हाला बो तयार करायचा आहे. हा असा जो सर्वाधिक बो तयार करेल तो असेल विजेता. आणि त्याला मिळणारे संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? नक्की टेन्शन घेऊ नका. फक्त बो तयार करायचे. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बो तयार करायचे. सगळेजण तयार? सुरुवात करायची? तुम्ही दोघेही तयार आहे ना? हा. 3.5 करा सुरुवात. लवकर 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 आपापल्या जवळ ठेवायचे आहेत. काय काका, आओ असं नाही करायचं. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि निकाल सुद्धा स्पष्ट आहे. सर्वाधिक बो तयार केलेले आहेत आपल्या प्रीतलनी. त्यामुळे तिला मिळते संधी चावी निवडण्याची. अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे सो. जाऊ दे मरू दे. प्रीतल, कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरवा. हिरवा? लाल नको? नको. का? हिरवा. लाल की हिरवा? हिरवा. हिरवा. नक्की? हा, नक्की. निवड मग. प्रीतलनी निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी. त्यामुळे वैद्य काकांना मिळते लाल रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत वैद्य काका. त्यांना मिळालेला आहे साबण. अभिनंदन काका. आभारी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाची विजेती ठरलेली आहे प्रीतल, जिला मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. थँक्यू. कॅमेरा. किती आनंद झालाय, किती म्हणजे काय. त्याला प्रमाण वगैरे काय आहे का नाही? नाही, जास्त प्रमाण नाहीच आनंद झाला. नाही. मग आता याच्यात पहिला फोटो कुणाचा काढणार? गणपती. गणपती सिद्धिविनायकाचा? हा. नक्की? हो. सगळेजण जोरात एकदा बोला, गणपती बाप्पा. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या तरी पण हाती येईना, ओळख कोण आहे बरं गड्या? म्हणजे काय? थांबा आजी, तुम्ही या पुढे या. पुढे या. आपलं नाव? बर. आणि उत्तर काय? आकाश. आकाश. आकाश हे उत्तर बरोबर आहे. आजी अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुमच्याप्रमाणेच आपल्या इतर प्रेक्षकांना सुद्धा 3.5 मध्ये सहभागी व्हायचंय, बरोबर ना?
तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे साडे माडे.